आरक्षणाच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये आज अतिशय विस्तृत चर्चा झाली आणि शेवटचं भाषण वगळता बाकीची भाषणं मी समजतो की सकारात्मक, शेवटचं पण राजकीय झालं लाडसाहेबांचं, ठीक आहे त्यावेळी बोलणारच आहे, स्वाभाविक आहे, त्यांना ते मांडणं पक्षाच्या दृष्टिकोन त्यांना मांडणं भागच आहे. परंतु इतर जी काही सूचना आल्या त्या स्वागतार्ह आहेत, चांगल्या आहेत आणि त्याच्यामध्ये निश्चितच सरकारने आजपर्यंत मागील सरकारने आणि विद्यमान सरकार महाविकास आघाडी सरकारने काय काय केलंय थोडक्यामध्ये, कारण सगळ्या चर्चा विस्तृत झाल्यामुळे ही मागची पार्श्वभूमी सांगणं अतिशय महत्वाचं आहे. सभापती महोदय, ही तर वस्तुस्थिती आहे की मराठा समाजाला आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ही दोन्ही आरक्षणं टिकली पाहिजेत, मिळाली पाहिजेत, हीच महाविकास आघाडीची भावना आहे. आणि त्यामुळे या सभागृहामध्ये किंवा मागच्या सरकार असताना सुद्धा लाड म्हणाले मगाशी की श्रेयवादाची लढाई आहे. श्रेयवाद कसला? एकमताने झाला ना. हा निर्णय ज्यावेळेस सभागृहात झाला तर एकमताने हा निर्णय झाला. हा तुम्ही केला आणि म्हणून आम्ही काहीतरी वेगळं करतोय किंवा आम्ही केला म्हणून तुम्ही विरोध करा असा विषयच नाही. खालच्या सभागृहामध्ये आणि नंतर वरच्या सभागृहामध्ये जो एसईबीसी संदर्भातला जो निर्णय झाला तो याच दोन्ही सभागृहामध्ये एकमताने पारित केला. बाहेर पण फेटे बांधून पेढे वाटले, हे सर्व आपल्या स्मरणामध्ये आहे. आणि नंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये आपल्याला स्थगिती दिली सुरुवातीला, नंतर तो रद्द केला. तारखा बिरखा सांगायची गरज नाही, सर्व श्रुत्या तारखा सर्वांना माहिती आहेत. परंतु तो रद्द झाला. मला सभापती महोदय सभागृहाला हेच या ठिकाणी अवगत करायचं आहे, हे सगळे निर्णय घेत असताना मला वाटतं कुठेतरी कायदेशीर चौकटीमध्ये आपल्याला सर्वांना जावं लागतं. आपल्या भावना आहेत, केलं पाहिजे, सरकारची प्रामाणिक भावना आहे, केलं पाहिजे आणि अति सूक्ष्मपणे या गोष्टीचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत, तरच या गोष्टी टिकतात कायद्याने. आज आपण नाही म्हणालो का, सुप्रीम कोर्टाने सुरुवातीला स्थगिती दिली आणि नंतर स्थगितीतून तो रद्द केला. याच्यामध्ये ना तुमचा दोष आहे ना आमचा दोष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पुढे कुठलंही केंद्राचं सरकार असो किंवा राज्याचं सरकार जाऊ शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही घडलंय मेरिट डिमेरिट हा भाग वेगळा, पण मला वाटतं सन्मान्य सदस्यांनी त्या सगळ्या जजमेंटचं जर थोडं आकलन केलं असतं, अभ्यास केला असता, तर त्यातले विषय हे आपल्याला निश्चितच बारकाईने समजले असते आणि त्या दृष्टीने पुढे काय करेक्टिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत या बाबतीमध्ये आपल्याला करता आलं असतं. सभापती महोदय, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की आपण आता सध्या विद्यमान मागच्या स्थितीत जाण्यापेक्षा आजची स्थिती काय आहे. एकतर आपली रिव्ह्यू पिटिशन अद्यापही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, बाकी सर्व रिव्ह्यू पिटिशन फेटाळल्या गेल्यात. म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आरक्षण लागू होऊ शकत नाही, रद्दबादल केलं. गायकवाड आयोगाचा जो अहवाल होता तो अस्वीकृत केला. कारण असतील त्या मेरिट जे काय असेल त्यांचं सुप्रीम कोर्ट ऑब्झर्वेशन त्यात मी बोलणार नाही, पण तो अहवाल अस्वीकृत केला आणि अस्वीकृत करून सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत. आज आपली याचिका अद्यापही सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन अद्यापही प्रलंबित आहे. आता त्या बेंचमधली एक न्यायमूर्ती निवृत्त झाल्यामुळे कदाचित ते बेंच रिकॉन्स्टिट्यूट करावं लागेल. रिकॉन्स्टिट्यूट करून आपण सातत्याने चेंबरमध्ये ही हिअरिंग जी रिव्ह्यूची असते ती खुल्या कोर्टात होत नाही, पण रिव्ह्यू पिटिशन नॉर्मली चेंबरमध्ये ते ऐकल्या जातात असं मी ऐकतो. परंतु अद्याप त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपण सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस रिव्ह्यू दाखल केला त्यावेळेस आपली अपेक्षा होती की किमान रिव्ह्यू पिटिशन तरी आपली मार्गी लागेल. भोसले समिती, न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आपण चीफ जस्टिस जे होते आपले दिलीपराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या जजमेंटच्या अनुषंगाने अभ्यास करून त्यांनी आपल्याला सुचवावं की पुढची काय करायची. शेवटी लिगल मॅटर आहे सगळे, त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया काय पार पडायची दिलीप भोसले यांनी सुचवावं म्हणून त्यांच्याकडे हा सर्व सुप्रीम कोर्ट जजमेंट देण्यात आलं. आणि त्या जजमेंटच्या आधारावर त्यांनी काय ऑब्झर्वेशन करून दिले. त्यांनी सांगितले की पुढच्या अशा अशा गोष्टी आपल्याला करायच्या. त्यात प्रामुख्याने त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आपली एक रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करा. ती आज दर्जा दाखल आहे, अद्याप त्याच्यावर काही सुनावणी नाही, तारीख काही पडलेली नाही. आपण मागणी केली, असं नाही की आपण मागणी केलेली नाही आहे, आपण लेखी मागणी करून त्याही प्रयत्न करत आहोत मेन्शन करून किंवा लवकर ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात जो काही निर्णय द्यायचा असेल आपली बाजू आपण मांडू. निर्णय त्यांना द्यायचा आहे शेवटी, तेव्हा त्यांनी निर्णय द्यावा आणि तातडीने रिव्ह्यू पिटिशन मार्गी लागेल. भोसले समितीने सांगितलं मग त्यांच्याकडून अगोदर निर्णय येऊ द्या, मग तुम्ही पुढची कारवाई करा. परंतु मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं मग ठीक आहे, त्याची वाट न पाहता आपण वेगळा जो आयोग आहे, मागास आयोग जो आहे तो वेगळा आपण गठीत करा
आणि मागास आयोग गठीत करून या बाबतीमध्ये पुढची कारवाईच्या बाबतीमध्ये आपण सुरुवात करूया असं मुख्यमंत्र्यांनी नुकतंच परवा जी बैठक त्याच्यामध्ये सूचित केलेलं आहे. मला सभापतीमध्ये मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, नुसतं आयोग गठीत करून भागणार आहे का, हा त्यातला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात मोठी अडचण आपली जे 50% मर्यादा घालून गेलेली आहे. लाडसाहेब आपण मगाशी उल्लेख केला, आपल्याला कल्पना करत जजमेंट पाहिलं नसेल आपण. 50 सर्व आरक्षण मिळून 50%च्या वर तुम्हाला जाता येणार नाही. इंदिरा साहनी प्रकरणाचा जो केस लॉ आहे त्या केस लॉच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने सांगितले की आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर तुम्हाला जाता येणार नाही. मला आम्ही सातत्याने सांगत होतो, याही सभागृहामध्ये ज्यावेळेस खालच्या सभागृहात निर्णय झाल्यानंतर मी स्वतः हे सरकार आल्यानंतर खालच्या सभागृहात मी सांगितलं की या मागच्या सरकारला मागासले पण एखाद्या समाजाचं घोषित करण्याचा कायद्याचा अधिकार आहे का, हा कागद माझ्या समोर आहे. माझ्या माहितीप्रमाणे अधिकार नसताना आपण घेतलेला निर्णय आहे. एक मिनिट, कुठल्याही समाजाचं मागासले पण या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला होता का? त्यावेळेस सन्मान्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी तुमच्यावर प्रिव्हिलेज मोशन मी आणू शकतो. मी म्हणलं बिलकुल आणा, काय माझी काय तक्रार नाहीये, पण जी वस्तुस्थिती आहे ती कायद्याने जी आहे ती समजून घेतली पाहिजे. आणि मला मग सांगा, जर आपला अधिकार होता तर केंद्र सरकारला पुन्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करत असताना अधिकार देण्यासंदर्भात निर्णय पुन्हा घ्यायची गरज काय पडली हो? अधिकार असताना माझा हा मूळ मुद्दा आहे की हा कायद्याचा विषय आहे. सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलं की, आणि म्हणून त्या अनुषंगाने अधिकार नव्हता हे अटॉर्नी जनरल म्हणाले, सॉलिसिटर जनरल म्हणाले, तरी कुणी ऐकायला तयार नाही. ठीक असो, नंतर घटना दुरुस्ती केली आणि घटना दुरुस्तीच्या वेळेस त्यावेळेस राज्याला अधिकार देण्याचा निर्णय घेऊन तो पुन्हा निर्णय झाला आणि राज्याला अधिकार मागासले पण सिद्ध करण्याच्या बाबतीमध्ये करू शकतो. अधिकार राज्याला पुन्हा बहाल करण्याचा निर्णय हा सभागृहानेच पार्लमेंटमध्ये झाला आणि तो निर्णय नंतर लागू, म्हणजे आता ती काय पुढची प्रोसेस आहे ती आपल्याकडे आलेली आहे. परंतु मला एवढं या ठिकाणी आठवण करून दिली पाहिजे, सर्व खासदार महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे खासदार, मग ते मल्लिकार्जुन खरगे असतील कर्नाटकाचे, किंवा सुप्रियाताई सुळे असतील, आमचे बाळूभाऊ धानोरकर असतील खासदार, किंवा त्या ठिकाणी अन्य खासदार सुद्धा हदीरुद्दीन चौधरी बेंगॉलचे, ते बोलले. परंतु संभाजी राजे जेव्हा उठले तर त्यांना कोणी बोलू देत नव्हतं. आरडाओरड झालं राज्यसभेमध्ये आणि नंतर त्यांना 5 मिनिटं कुठेतरी बोलायला संधी दिली. म्हणजे ज्या तत्परतेने आपण संभाजी राजेंच्या उपोषणाला समर्थन देण्याकरता जाता, त्याच तत्परतेने सभागृहात त्यांना बोलू दिलं असतं तर ते माझं ऐकून घ्या. शेवटी लाड असं आहे माझा मुद्दा, माझं ऐक, मी तुमचं मेटे साहेब ऐकून तुमच्या म्हणण्याबद्दल तक्रार नाही, तुमच्या तक्रारीबद्दल मला काही, तुमच्या वक्तव्याबद्दल मला आक्षेप काहीच नाही ना. शेवटचं भाषण जे राजकीय झालं त्याबद्दल थोडंसं या ठिकाणी उल्लेख करणं माझा भाग आहे. शेवटी एकच बाजू सभागृहात येऊन ना, दुसरी बाजू आली पाहिजे. त्यामुळे संभाजी राजेंची एकच व्यक्ती अशी होती भाजपमधून की ज्यांनी त्या ठिकाणी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना संधी दिली गेली नाही. आणि मग नंतर जेव्हा सभागृहात आरडाओरड झाला त्यावेळेस मात्र त्यांना कुठे 5 मिनिटं बोलायची संधी दिली. याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये, त्यावेळेस केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा, कायदे मंत्र्यांना सुद्धा विनंती करण्यात आली होती आपण त्या बैठकीला हजर व्हा. केंद्रीय मंत्री आले नाहीत बैठकीला, त्या आपण आपल्याला माहिती आहे. आपल्यासोबत बैठका झाल्या, मराठा संघटनाच्या 50 संघटना आहेत त्यांच्याशी बैठका झाल्या. त्या सगळ्या बैठकीमध्ये सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्देश दिले. त्या पद्धतीने सगळं काम पुढे सभापतीमध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मग आमचं म्हणणं एवढंच आहे, राज्याला अधिकार देणं चांगली गोष्ट आहे, पण ज्या सभागृहामध्ये पार्लमेंटमध्ये चर्चा झाली की हे देत असताना 50%ची मर्यादा तुम्ही काढून टाका, त्याच्यावर केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणात काही सांगितलं नाही, सुतोवाच सुद्धा केला नाही. हम देखेंगे, आम्ही बघूया वगैरे, अमुक तमुक फक्त असं काहीतरी मोघम उत्तर दिलेलं आहे. मला एवढं सांगायचं, ही जर अट काढली असती मोठे साहेब, आपला मार्ग सुकर झाला, सोपा झाला असता. आपली जी प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे आपल्या अडथळ्यांची शर्यत जी आपली सुरू आहे ना, ती थोडीशी आपली जर अजून सोयीची झाली असती. आणि हे 50% हा प्रश्न ओबीसीच्या बाबतीत जो काही तिथे काय मला माहिती काय प्रश्न आहे तो, पण जवळपास हा विषय 50%ची मर्यादा काढली तर आपल्याला या पुढच्या गोष्टी करणं सोपं आणि सरळ झालं असतं. अर्थात आज तुम्ही मागासले पण सिद्ध करा आणि 50%ची अट सुद्धा कशी लागू होत नाही किंवा करू शकत नाही याच्यावर पुन्हा काहीतरी निर्णय घ्या. आणि वर गेल्यावर पुन्हा म्हणणार सरकार कमी पडलं,
अहो आता मला सांगा, गायकवाड कमिशन आम्ही नेमलं होतं. आता गायकवाड कुठल्या पक्षाचे नव्हते. गायकवाड, जस्टिस गायकवाड एक रिटायर्ड न्यायमूर्ती आहेत, ते कुठल्या पक्षाचे नव्हते. परंतु त्यांचा अहवाल आम्हाला म्हणता असताना ना, तुम्ही म्हणता की सरकार कमी पडलं आरक्षण टिकवण्यामध्ये. मग गायकवाड आयोग हा तुम्ही नेमला होता. गायकवाड अहवाल, गायकवाड समितीचा अहवाल त्रुटी असं म्हणून काही म्हणा, पण तो स्वीकृत झाला शेवटी. पुन्हा आलं आपल्या अंगावर, पुन्हा आलं की पुन्हा सिद्ध करा. आमचं म्हणणं एवढंच आहे, कोणी कमी पडलं जास्त पडलं हा विषय नाहीये. त्या ठिकाणी निर्णय ज्यावेळेस घ्यायची प्रक्रिया सुरू असते त्यावेळेस सर्वंकष विचार करू. त्याच्यात राणे समिती त्यावेळेस अगोदर होती, त्यानंतर गायकवाड आयोग आला. आमचं म्हणणं एवढंच आहे की या बाबतीमध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कोर्टामध्ये वकील कमी. सुप्रीम, मला सांगा, तुम्ही नेमले सगळी 30 टीम होती सुप्रीम कोर्टामध्ये. देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जे काही वकील नेमले गेले होते 30 टीम सुप्रीम कोर्टात होती. उलट त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जेवढे याचिकाकर्ते होते, पिटिशनर्स जेवढे होते, त्यांचे वकील त्या ठिकाणी लावल्या गेले होते. सर्वांना संधी मिळाली. एक असं कोणी म्हणजे सरकार कमी, पण मग तुमचे वकील कमी पडले का? आता मुकुल रोहतगी हे देशातले सर्वोच्च अतिशय निष्णात अशा प्रकारचे सिनियर काउन्सिल त्या ठिकाणी राज्य शासनाच्या मध्ये अपील झाले. अभिषेक मनु सिंघवी त्या ठिकाणी झाले, कपिल सिब्बल त्या ठिकाणी अपील झाले. मला सगळं सर्वात उत्तम टीम ही सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त जेवढे इतर याचिकाकर्ते होते त्यांच्यावरती उत्तम टीम लावल्या गेली. आणि त्यामुळे निलय भाऊ, तुम्ही म्हणता ही गोष्ट थोडीशी तुमचं अज्ञान म्हणणार नाही, पण थोडं वाचून घ्यायला असतं तर बरं झालं असतं की कोण कोण अपील झालं, काय काय झालं. सुप्रीम कोर्टात मॅटर्स येत राहतात, मागे पुढे थोडंफार होत राहतं. असं काही विषय नाही की कोणी गैरहजर, असं अजिबात नाहीये. रोज अनेक मॅटर्स सुप्रीम कोर्टात असतात. पण सांगा तात्पर्य एवढंच आहे, हा जो सातत्याने भडीमार होतोय, सरकार काय करत नाही, सरकार काय, हा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, एक परसेप्शन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की सरकार काय करत नाही, आम्ही असं केलं, तुम्ही तुमच्या काळात. अरे टिकलं न टिकलं, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या पलीकडे तुम्ही आहात का? आज सुप्रीम कोर्ट निर्णय घेत, धडाधड निर्णय सुप्रीम कोर्ट घेते. तुमचा इव्हन सभागृहातले घेतलेले निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्ट रद्दबातल होतात. एखादी गोष्ट कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात असेल तर सुप्रीम कोर्ट सभागृहातला निर्णय एखादा कायदा रद्दबातल करते. एवढं सर्वोच्च न्यायालयाची अध्यक्ष महोदय ही त्यांची व्याप्ती आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी हा इतिहास सांगणं यासाठी महत्वाचं होतं की या ठिकाणी सरकारने काय काय केलंय याचा उल्लेख मुद्दाम या निमित्ताने सभापती मी मुद्दाम या ठिकाणी केलेला आहे. सभापती महोदय, दुसरा विषय जो या ठिकाणी उल्लेखित झालेला आहे तो म्हणजे आपण पुढची जी प्रक्रिया आहे, मेटे साहेबांनी उल्लेख केला. मेटेजी, आपल्याला मागास आयोग वेगळा नियुक्त करावा लागणार आहे यासाठी. आणि हा तेच वाचतो तुमचं लिहिलंय मी, म्हणजे चिठ्ठी व्हायची गरज नाही. तुम्ही काय लिहिलं सगळं, तुम्ही जे बोलता ते प्रत्येक टी लिहून घेतो मी, काही तसं चुकत नाही माझ्या. त्यामुळे तुम्ही जो उल्लेख केलेला आहे, आपल्याला असं आहे की ओबीसीचा जो आयोग आहे, जो सुरुवातीला न्यायमूर्ती निरगुडेंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला होता, तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सांगितलं एक डेडिकेटेड आयोग, एक समर्पित आयोग नेमा, अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि त्यामुळे आता ओबीसीच्या बाबतीमध्ये जी प्रक्रिया सुरू आहे ती एक समर्पित आयोग हा बांटियांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे. त्यामुळे विषय असाच आहे की आता हा आयोग जो आहे, 15-20 मिनिटात संपेल माझं, मग 97 लांबले आहेत ना दोन्ही. तर तो आयोग जो बांटियांच्या अध्यक्षतेखाली नेमला, तुम्ही म्हणाला की ती उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वगैरे ते तपासून घेतील ना, म्हणजे अर्थी त्यांची नेमणूक झाली आहे त्या अर्थी ते सर्व पाहूनच तो निर्णय एजींच्या सल्ल्याप्रमाणे घेतलेला असा माझा समज आहे. त्यामुळे परंतु आता मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो आयोग आहे, या ठिकाणी सांगू इच्छितो की हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि जस्टिस दिलीप भोसले यांनी या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आणि त्याचबरोबर एक सायमल्टेनियसली आपण ही कारवाई सुरू करून देऊ. आपलं जे रिव्ह्यू पिटिशन आहे ते तिथे आहे, पण त्याच्यामुळे हे काही बाधा येऊ शकत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि त्यामुळे यासाठी वेगळा मागास आयोग या ठिकाणी आपण नेमू. ऐकून घ्या. आता जे विद्यमान सदस्य आहे त्या बाबतीमध्ये काय प्रक्रिया पार पाडायची ती तपासून घेऊ आपण. त्या जुन्या सदस्यांकडून करणं शक्य आहे का, वेगळी तिथे नियुक्ती करायची आहे का, वेगळी नियुक्ती करत असताना जुन्या सदस्यांच्या मध्ये काय निर्णय घ्यायचा, असे काही विषय आहेत 2-3 त्यातले. आपण म्हणलात त्या गोष्टी मी तपासून घेतोय आणि त्या पद्धतीने हा निर्णय येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर तो आपण निर्णय घेऊ. आणि आरक्षणासंदर्भातली मागासलेपण सिद्ध करण्याची पुढची प्रक्रिया आहे
ती प्रक्रिया जलद गतीने कशी पूर्ण होईल आणि गायकवाड समितीच्या गायकवाड आयोगाने ज्या त्रुटी त्यात राहिल्या असतील त्या त्रुटी पुन्हा या ठिकाणी येता कामा नये हा आपला कायदा मदत करा लक्ष घालावं लागेल. दुसरा महत्वाचा विषय जो 50% आरक्षणाची मर्यादा आहे, एक मिनिट ऐकून घे मी काय म्हणतो. ती मर्यादा आपल्याला शिथिल करण्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची मदत घ्यायची वेळ आली तर आपण मंडळींनी केंद्राकडे सुद्धा पाठपुरावा करावा, ज्याच्यामुळे आपलं पूर्ण समर्थन राहील ना गोष्ट. फक्त ती मर्यादा आपल्या आड येऊ नये आणि ती जर आड आली की आपलं कामच थांबतं सगळं. आणि त्यामुळे ती मर्यादा आपल्या आड येऊ नये अशा दृष्टिकोनातून आपल्याला पुढची प्रक्रिया आपल्याला ही फार सभापती महोदय आपल्याला करावा लागणार. त्यामुळे तो विषय काय अडचणीचा राहिला. दुसरा विषय जो मांडला मेटेजी आम्हाला आक्षेप या गोष्टीवर आहे, ओबीसींचा आरक्षण हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी अशी गुंतागुंत निर्माण राज्यात करायची नाही. कृपया कुठलं नवीन वाद आणि भांडण या निमित्ताने लावायचं नाही. आम्ही हे जाहीरपणे भूमिका घेतली आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण वेगळ्याने मिळालं पाहिजे, हीच आमची सरकारची भूमिका आहे. आणि त्यामुळे मुद्दा मला सभागृहात स्पष्ट करायचं आहे की कृपया याच्यामध्ये गल्लत कुठे व्हायला नको. तुम्ही प्रश्न विचारता, तुमचा हेतू मला काय म्हणजे त्यातला मला काय समजत नाहीये. म्हणजे काय असं तुमचा हेतू चांगला आणि प्रामाणिक असावा असं वाटतं मला, परंतु सभागृहाच्या माध्यमातून काही दुसरंच काहीतरी बाहेर नवीन सुरू होऊ नये. आणि मला मुद्दाम सांगायचं आहे की हे ओबीसीचा आरक्षणाचा विषय वेगळा आहे, त्याचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा काही संबंध नाही. हे मराठा आरक्षण ओव्हरनाभाव ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता देण्याची सभापती महोदय ही त्या सरकारची भूमिका आहे. सभापती महोदय दुसरे जे विषय आहेत त्या बाबतीत मला मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला सभागृहातला अवगत करायचं आहे की या ठिकाणी ज्या सवलतीच्या बाबतीत उल्लेख अनेकांनी केला, सवलती कुठल्या बंद केलेल्या नाहीत. सवलती कुठल्याही बंद केलेल्या नाहीत. एक तर नोकरी आपल्याला माहिती आहे, नोकरीच्या बाबतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन, आता सिलेक्शन आणि अपॉइंटमेंट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ज्या लोकांच्या अपॉइंटमेंट होऊन गेल्या होत्या त्यांचं अडचण नाही निर्माण झाली, पण मधल्या या प्रक्रियेमध्ये जजमेंट आल्यानंतर ज्यांच्या अपॉइंटमेंट झाल्या नव्हत्या, मला वाटतं एमपीएससीच्या अधिपत्याखालची साधारण 2000 असे लोक विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी ज्यांचं सिलेक्शन अडकून गेलेलं आहे. त्या बाबतीमध्ये आता याचं डिटेल काही देत नाही, पण थोडक्यात सांगू इच्छितो मी. आता शासन स्तरावर हा विषय आहे की अधिसंख्य पदक ऐकून घ्या ना, बैठक लावून बैठक खूप झाल्या आपल्या, काही कृतीवर यावं लागेल आपल्याला. त्यामुळे मुद्दा एवढाच आहे की अधिसंख्य पद निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये सूचना आपण केल्या. आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने 50%च्या वर जाऊन 10% आरक्षण ईडब्ल्यूएसला दिलं. आपण असा निर्णय शासनाने घेतला की जे लोकांना आता एसईबीसीचं आरक्षण मिळत नाहीये त्यांना खुल्या किंवा ईडब्ल्यूएस मधून दोन्हीपैकी एक पर्याय त्यांनी निवडावा आणि त्या पद्धतीने मग त्यांना त्या आरक्षणाचा फायदा होईल. पण आपल्याला कल्पना आहे की काही लोक जे विद्यार्थी जे ऑलरेडी सिलेक्टेड होते ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले आणि ते म्हणाले की ही मंडळी जर आमच्यामध्ये आली तर आम्ही काही लोकांना बाहेर पडावं लागेल, कारण आम्हाला आमच्या जागा आमच्या जे काही सिलेक्शन झालेलं आहे ते अडचणीमध्ये येत आहे आणि त्यामुळे आमची अडचण निर्माण होते आहे आणि ते सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची म्हणजे माहिती नंतर काय बदल शेवटचे अपडेट माझ्याकडे आता नाहीये. पण तो एक विषय त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये सुरू झाला आणि म्हणून आता जी 2000 एमपीएससी संदर्भातली लोक आहेत त्या बाबतीमध्ये अधिसंख्य पद निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये पुढचं पाऊल उचलण्याच्या बाबतीत शासनाची कारण खूप त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी आहेत. कायदेशीर विषय असल्यामुळे कुठलाही निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये कायदेशीर विषय समजूनच निर्णय घ्यावे लागतात, त्यामध्ये रद्दबदल होतात आणि त्यामुळे ती प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तातडीने हा विषय मंत्रिमंडळासमोर आणा, कॅबिनेट याच्यामध्ये निर्णय घेईल आणि त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीला चालना आपल्याला देता येईल. त्याचबरोबर नंतर मग मृत्युमुखी पडलेल्या ज्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी लोक पडले त्यांच्या वारसांना एसटी महामंडळ नोकरी देण्याचा विषय झाला. त्या ठिकाणी 42 अर्ज प्राप्त होते आणि त्यांचे तपशील उपलब्ध नव्हते असा एक व्यक्ती होता. नंतर आत्महत्यामुळे अपात्र असलेले 6 लोक होते, परंतु त्या ठिकाणी नियुक्ती दिली 18 लोकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि काही लोकांनी म्हणजे मायनर असल्यामुळे नियुक्तीचा हक्क राखून ठेवलेले 6 लोक आहेत. फौजदारी गुन्हा दाखल असलेले 2 प्रकरण प्रलंबित आहे, पण ती प्रक्रिया मार्गी काही लोकांची फौजदारी आहेत, काही लोक मायनर आहेत, त्याच्यामुळे पण ही प्रक्रिया बऱ्याच अंशी ही पूर्ण झालेली आहे. नंतर मराठा आरक्षणामध्ये जे मृत्युमुखी पडलेल्या सर्व 36 वारसांना मागच्या काळामध्ये फक्त मागील सरकारने 5 लाख रुपये अर्धवट दिले होते. आम्ही या सर्व 36 वारस त्यांच्या वारसांना 10 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करण्यात आलेली आहे, त्यामुळे ती मदत करण्यात आलेली आहे. त्यानंतर
गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये 326 पैकी 324 खटले मागे घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे आणि न्यायालयामध्ये मागे घेतले 201 आणि न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले जे प्रकरण आहेत ते 114 तो निर्णय कोर्टाला घ्यायचा आहे. त्यामुळे काही गोष्टी सबज्युडिस आहे कोर्टाला निर्णय त्यामध्ये घ्यायचा आहे. आणि मग उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मार्फत वसतिगृह योजना ज्या आहेत तर 28 ठिकाणी इमारती निश्चित झालेल्या आहेत, 14 ठिकाणी संस्थाही निश्चित झाल्या आहेत आणि 7 ठिकाणी त्याचं रीतसर सुरुवात झालेली आहे. आणि या वसतिगृहाची क्षमता एकंदरीत 1455 मुलं आणि 2234 मुली अशा म्हणून 3689 असलेली क्षमता असलेली हॉस्टेल आता पण कार्यरत झाली. उर्वरित प्रक्रिया सुरू आहे. आता आपण वेगवेगळ्या विभागाचं आता असं की या सगळ्या गोष्टी समन्वय राहावं म्हणून शासन स्तरावर एक जॉईंट सेक्रेटरीचे एक वेगळी पद निर्माण केलंय की कारण या सगळ्या मागण्या काही सारथीशी संबंधित आहेत, काही तुमच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाशी संबंधित आहेत, काही जीएडीशी संबंधित आहेत, काही नियोजन विभागाशी संबंधित आहेत. सगळ्याचं समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जॉईंट सेक्रेटरी लेवलचा एक त्या ठिकाणी अधिकारी नेमण्यात आला आहे. नंतर सारथीच्या मुख्यालयाच्या संदर्भात आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे की 8 ठिकाणी सारथी उपकेंद्रात जमीन देण्याच्या बाबतीमध्ये कारवाई ही पूर्ण झालेली आहे आणि कोल्हापूरला उपकेंद्र सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. पुण्यातलं सुद्धा मेन केंद्राचं भूमिपूजन सुद्धा निंबाळकरांनी नुकतंच या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि याच्या मार्फत ज्या परीक्षा आहेत स्पर्धात्मक UPSC MPSC पोलीस भरती फेलोशिप वसतिगृह निर्वाह भत्ता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या यातून राबवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी जी काही आवश्यक निधी आहे त्याची उपलब्धता सभापती मोदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ सुद्धा कारभार बंद नाही. काही सांगितलं लाड म्हणाले की अजिबात बंद नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळ सुद्धा कारभार सुरू आहे. त्या ठिकाणी मागील सरकारने त्याच्या वेळेस फक्त शैक्षणिक कर्ज व्याज परतावा जी योजना होती ती फक्त 10 लाखापर्यंत मर्यादा होती ती आम्ही 15 लाखावर सुद्धा व्याज परताव्याची योजना ही निर्णय घेतले. 10 लाखावरून ती मर्यादा 15 लाखापर्यंत रक्कम वाढवलेली आहे की त्याच्यावर व्याज परतावा जो आहे तो देण्याचा निर्णय घेतलाय आणि आता व्याज परतावा सुद्धा 3 लाखापर्यंत अगोदर मिळत होता तो 4.5 लाखपर्यंत किंवा 1.5 लाखाची रक्कम त्यात वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे तरतुदी सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळ असतील किंवा सारथी असेल किंवा अन्य जी मंडळं आहेत त्यांना सुद्धा पैसा उपलब्ध आहे आणि गरजेप्रमाणे जी काही पैशाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे तो दिला जातो. त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं आहे की हे सगळे विषय मार्गी लावण्याचे शासन खंबीर आहे आणि आपण ज्या मागण्या केल्या त्यामध्ये प्रामुख्याने एक तर मागास आयोगाकडे हे आपण पूर्णपणे सुपूर्द करत आहोत. त्याची रीतसर जी त्याची प्रक्रिया आहे ती तातडीने पूर्ण केली जाईल. फक्त तिथे अध्यक्ष आणि जे सदस्य आहेत त्याच्या बाबतीमध्ये विचार करूनच तो निर्णय घ्यावा लागेल. त्यांना नवीन नियुक्त्या आणि मागील लोकांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा विषय आहे त्याला काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसंदर्भातला निर्णय तातडीने घेतला जाईल आणि अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण मगाशी केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं आपल्या समाधान झालं असावं मी अशा अपेक्षा करतो आणि या सगळ्या प्रयत्नातून आपण जरूर सर्वांच्या मदतीने मराठा आरक्षण असो किंवा OBC आरक्षण असो निश्चित सकारात्मक मार्गी लागेल अशा प्रकारची माझी अपेक्षा.